बिग बॉसच्या घरामध्ये झाला कॅप्टन्सी टास्क सुरू. तर टास्क सुरू होतानाच विशालने की नाही घेतला पहिला डिसिजन अनफेअर, आणि अनफेअर डिसिजन घेतल्यानंतर तर दीपाली ताई जी आहे ना विशालवर खूप मोठे आरोप लावू लागली. आणि की नाही ह्याच्यामध्ये म्हणल्यानं सर्वात मेन मुद्दा म्हणल्यानं तर रुचिताचं नाव घेऊन ना दीपाली ताई तर विशालला सांगू लागली की जेव्हा रुचिताला गरज होती ना तेव्हा तू कुठं होतास. इथं तर कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये हे मुद्दाच नव्हता, मात्र की नाही जाणबुजून दीपाली ताईनं की नाही इथं विशाल खूप मोठे आरोप लावू लागले की तुला जेव्हा ऋतुला गरज होती तेव्हा तेव्हा काय उभा राहिला नाहीस, असं की नाही दीपाली ताई तर विशालला सांगते. तर विशाल म्हणते की हे पॉईंट कुठं आहे आणि तू कुठला पॉईंट कुठं न्यायलीस आणि तू काय सांगालीस, तुला कळाले का असं या गोष्टीचा. इथं असं विशाल जे आहे की नाही तर दीपाली ताईला रिप्लाय देत होता. तर इथं दीपाली ताई म्हणते की मला समजा कळते की नाही तू जो टोळीचा मेन मेंबर आहेस ना, तुला टोळीसुद्धा सांभाळता येईना गेली, असं की नाही दीपाली ताई तर विशालला म्हणते. मित्रांनो, कुठं ना कुठं जाणबुजून दीपाली ताई तर कॅप्टन्सी बनण्यासाठी की नाही तर रुचिता आणि विशालमध्ये की नाही खूप मोठी दरार टाकण्याची म्हणजे खूप प्रयत्न करत आहे. आणि हे दोघांच्या प्रयत्नामध्ये तर असं वाटतं की नाही रुचिता खूप इमोशनल झाली आणि रुचिता जी आहे ना इथं रडू लागली. कारण की नाही रुचिताचं जे नाव घेऊन दीपाली बार बार म्हणजे हर वेळेस त्याचं नाव घेऊन त्याला जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करू लागली. हे ऐकून की नाही रुचिता खूप इमोशनल झाली आणि रुचिता की नाही रडू लागली. तर मित्रांनो, हे हे तर चुकीचं आहे ना. स्वतः तुम्हाला कॅप्टन बनायचं, स्वतः मेहनतीनं बना, दुसऱ्याचं नाव समोर करून काय बनायचं. तुमचं मत काय तुम्ही मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पण चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.